धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील यांच्याशिवाय करुणेची आवश्यकता प्रतिपादतो तेव्हाच तो सदधम्मरूप पावतो. बुद्ध धम्माचे अधिष्ठान काय यासंबंधी काही अशी मतभिन्नता आहे. प्रज्ञा हीच केवळ त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे की करुणा हीच त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे. या वादामुळे बुद्ध अनुयायात दोन शाखा उत्पन्न झाल्या. एक शाखा म्हणते की प्रज्ञा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे. दुसरी शाखा म्हणते की करुणा हीच धम्माचे अधिष्ठान आहे. या दोन्ही शाखा अद्यापही एकमेकींपासून विभक्त झालेल्या आहेत. भगवान बुद्धाच्या शब्दाची कसोटी या दोन्हीही शाखांना लावली असता त्या दोन्हीही शाखा चुकीच्या वाटतात. प्रज्ञा ही बुद्ध धम्माचा एक आधारस्तंभ आहे, याबद्दल मतभेद नाही. वाद आहे तो हा की करुणासुद्धा भगवान बुद्धाच्या धम्माची आधारस्तंभ आहे काय. त्यांच्या धम्माची आधारस्तंभ आहे ही संशयातीत आहे. याचे समर्थन बुद्धवचनानेच करता येईल. पूर्वी गांधार नावाच्या देशात एक भयानक रोगाने पछाडलेला एक वृद्ध भिक्खू होता. तो ज्या ज्या ठिकाणी उठत अथवा बसत असे ती जागा मलिन होई. तो गांधार देशातील एका विहारात राहत असे. कोणीही त्याच्याजवळ जात नसे किंवा त्याला संकटात सहाय्य करत नसे. एकदा भगवान बुद्ध आपल्या अनुयायासह तेथे गेले आणि आवश्यक पाणी भांडी गरम पाणी घेऊन तो म्हातारा भिक्खू तेथे पडलेला होता त्या ठिकाणी सर्व भिक्खूसह येऊन पोहोचले. त्या जागेला एवढी दुर्गंधी येत होती की त्या सर्व भिक्खूंना त्या माणसासंबंधी घृणा वाटू लागली. परंतु तथागताने शुक्रदेवाला गरम पाणी ओतायला सांगून आपल्या स्वतःच्या हाताने त्या भिक्खूचे शरीर धुण्यास आणि त्याच्या रोगावर उपचार करण्यास प्रारंभ केला. असे म्हणतात की तेव्हा धरणीकंप झाला आणि ते स्थान एका दिव्य प्रकाशाने इतके भरून गेले की राजा, त्याचे प्रधान, देव आणि नाग लोक येथे सत्वर धावत आले आणि भगवान बुद्धांची पूजा करू लागले. तथागतांना उद्देशून त्यांनी विचारले, इतक्या थोर उदात्त महापुरुषांनी असले घाणेरडे काम का करावे. यावर भगवान बुद्धांनी आपल्या कृतीचे असे स्पष्टीकरण केले, या जगात जे गरीब आहेत, असहाय्य आहेत आणि अनाथ आहेत त्यांचा तथागत मित्र आहे. शारीरिक व्याधीने पछाडलेले आहेत, मग ते श्रमण असोत वा अथवा इतर कोणीही असोत, त्यांची सेवा करण्यासाठी जे दरिद्री, अरक्षित आणि वृद्ध आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी आणि इतरांना आपल्यासारखेच करायला प्रेरणा देण्यासाठी तथागतांचा जन्म आहे. जेव्हा धम्म करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्त्व अधिक प्रतिपादतो तेव्हा सतधम्मरूप पावतो. भगवान बुद्ध केवळ करुणा शिकून थांबले नाहीत. करुणा म्हणजे प्राणीमात्र संबंधी दया. भगवान बुद्धाने या पलीकडे जाऊन मैत्री शिकवली. मैत्री म्हणजे अखिल जीव जाती संबंधी प्रेम. केवळ करुणेपर्यंत जाऊन न थांबता पुढे जाऊन अखिल जीव जातीवर प्रेम केले पाहिजे अशी बुद्धांची शिकवण आहे. श्रावस्ती येथे राहत असताना एका सूत्रात भगवान बुद्धांनी हे चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेले आहे. मैत्रीसंबंधी बोलताना भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाले, समजा मनुष्य एक विहीर खणतो, भूमी त्यामुळे रागावते काय. नाही भगवान नाही, ते भिक्खू उत्तरले. समजा एक मनुष्य लाख आणि रंग घेऊन हवेत चित्र रंगू लागला, ते चित्र रंगू शकेल का असे तुम्हाला वाटते का. नाही भगवान. का नाही. भिक्खू म्हणाले, कारण हवेत असे काळे फलक नाहीत की ज्यावर रंग भरता येईल. त्याप्रमाणेच तुमच्या मनातही काळे किलबिश असता कामा नये, कारण किलमिशे ही दुर्विचाराचीच प्रतिबिंबे असतात. समजा एखादा मनुष्य हातात पेटती मशाल घेऊन गंगेला आग लावण्यासाठी निघाला तर त्याला आग लावता येईल का. नाही नाही भगवान. का नाही. कारण गंगेच्या पाण्यात
ज्वालाग्रहीपणा नाही. आपले वचन संपवित भगवंत म्हणाले. ज्याप्रमाणे भूमीला इजा झाल्यासारखे वाटत नाही आणि ती रागावतेही नाही, ज्याप्रमाणे हवा आपल्यावर कसलीच प्रतिक्रिया होऊ देत नाही आणि ज्याप्रमाणे अग्नीने विचलित न होता गंगाजळ सारखे वाहत राहते, त्याचप्रमाणे भिक्खूंनो, तुम्ही दुसऱ्याने केलेला अपमान आणि अन्याय सहन करून त्याच्याशी मैत्रीनेच वागत राहिले पाहिजे. भिक्खूंनो, मैत्री ही सतत आणि अप्रहतित आहे, अप्रहतित वाहत राहिली पाहिजे. आपले मन पृथ्वीसारखे खंबीर, हवेसारखे विमल आणि गंगेसारखे गंभीर ठेवणे हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे. असे जर तुम्ही कराल तर कितीही दुस्सह गोष्टी घडली तरी तुम्ही सहसा विचलित होणार नाही, कारण जे कोणी उपद्रव देतात ते शेवटी दमून जातात. तुमच्या मैत्रीचा परिसर विश्वासारखा अमर्याद असावा. तुमचे विचार भव्य आणि अपार असावेत आणि त्यात द्वेषाचा लवलेश नसावा. माझ्या धम्मानुसार केवळ करुणेने वागणे हे पुरेसे नाही, त्यात मैत्रीने वागणे आवश्यक आहे. या प्रवचनात भगवंतांनी भिक्खूंना एक कथा सांगितली, ती स्मरणीय आहे. पूर्वी एकदा श्रावस्ती नगरात विदेशिका नावाची एक कुलीन स्त्री राहत असे. ती सभ्यता, लीनता आणि सौम्यता या गुणाबद्दल प्रसिद्ध होती. तिची एक मोलकरीण होती. तिचे नाव काली. मोठी चालाक, सकाळी लवकर उठणारी आणि कामसू अशी मुलगी होती ती. एकदा कालीने स्वतःशी विचार केला, माझ्या मालकिनीची ख्याती आहे की तिला क्रोध असा येतच नाही किंवा ती पटकन करतही नाही, किंवा कदाचित मी आपले काम इतक्या चोखपणे बजावते म्हणून तिचा क्रोध अप्रकट राहत असावा. मी तिला कसोटी लावून पाहते. म्हणून ती दुसऱ्या दिवशी उशिरा उठली. तिच्या मालकिनीने तिला हाक मारून विचारले, तू इतक्या उशिरा का उठलीस? मोलकरीण म्हणाली, त्यात काय बाईसाहेब. रागावून आणि चिडून ती मालकीन मनाशी म्हणाली, त्यात काही नाही काय, लबाड कुठली. मोलकरणीने विचार केला, राग हा विकार तिच्या ठिकाणी आहे तर ती दाखवत नाही, एवढेच. मी माझे काम चोख बजावते म्हणून ती रागावत नसावी. आणखी मी तिची कसोटी घेईन. म्हणून ती दुसऱ्या दिवशीही अधिक उशिरा उठली. मालकिनीने विचारले, काले, तू उशिरा का उठलीस? मोलकरीने उत्तर दिले, त्यात काय आहे. आपला राग आणि चीड शब्दात व्यक्त करीत मालकीन म्हणाली, असं त्यात काही नाही काय, लबाड कुठली. असं तर त्या मोलकरीणीने विचार केला. राग हा विचार तिच्या ठिकाणी आहे, पण मी माझे काम नीट करते, मी म्हणून ती तो दाखवत नाही. मी आणखी अधिक तिची कसोटी घेईन. म्हणून ती दुसऱ्या दिवशी फारच उशिरा उठली. मालकिनीने तिला हाक मारून विचारले, इतक्या उशिरा का उठलीस? मोलकरणीने उत्तर दिले, त्यात काय आहे. असं तर इतक्या उशिरा उठणे म्हणजे काहीच नाही काय, लबाड मुली. असे उद्गार काढून मालकिनीने चिडून रागाने एक अडसर उचलला आणि रक्त येईल इतक्या जोराने तो तिच्या डोक्यात घातला. खोक पडून रक्तबंबाळ झालेले आपले डोके धरून कालीने आरोळ्या ठोकून सर्व शेजारी जागे केले आणि ओरडत सुटली, पहा बाई, माझी मालकीन किती लीन आहे, सौम्य आहे. माझी मालकीन हे एवढे कशासाठी? तर तिची एकुलती एक मोलकरीण उशिरा उठली म्हणून ती इतकी रागावली, चिडली होती की हातात अडसर घेऊन माझ्यावर झेप घेऊन तिने माझे डोके फोडले. याचा परिणाम असा झाला की विदेशिका ही कोणी लीन आणि सौम्य स्त्री नसून ती अत्यंत चिडखोर स्वभावाची आहे अशी तिची खात्री झाली. याप्रमाणेच जोपर्यंत चीड आणण्याजोगे काही म्हटले नाही तोपर्यंतच भिक्खू सौम्य, सभ्य आणि लीन असण्याचा संभव आहे.
जेव्हा त्याला चीड येण्यासारखे शब्द बोलले जातात तेव्हा त्याच्या ठिकाणी मैत्री म्हणजे बंधुभाव आहे की नाही याची खात्री पटते. ही गोष्ट सांगून भगवंतांनी म्हटले, केवळ वस्त्र आणि अन्न मिळविण्यासाठी भिक्खूने मैत्रीभाव व्यक्त केला तर त्याच्या ठिकाणी मैत्री भावना आहे असे ती समजत नाही. ज्याची मैत्री भावना ही धम्म सिद्धांतातून उगम पावते त्यालाच मी खरा भिक्खू समजतो. पुण्य अर्जनासाठी केलेले कृत्य ही मैत्रीच्या एका पोंडाशाच्याही मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे चित्ताची स्वतंत्रता. ती आपल्यामध्ये सर्व पुण्य कृत्यांना समाविष्ट करून घेते. ती चमकते, प्रकाशते, ती प्रज्वलित होते. भिक्खूनो, सर्व ताऱ्यांचे तेज चंद्रप्रभेच्या एक शोंडाशाशही नसते. चंद्रप्रभा त्याचे सर्व तेज आपणास सामावून घेऊन स्वतः चमकते. प्रज्वलित होणे त्याप्रमाणेच पुण्य अर्जनासाठी केलेले कृत्य मैत्रीचा एक पोडशांशही मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना स्वतःमध्ये सामावून चमकते, प्रकाशते, प्रज्वलित होते. त्याप्रमाणेच भिक्खूनो, जसा वर्षा ऋतू अखेर सूर्य स्वच्छ निरभ्र अशा आकाशात उगून सारे किलमिश नाहीसे करतो आणि स्वतः चमकतो, प्रकाशतो आणि प्रज्वलित होतो, अगदी त्याप्रमाणेच पुण्यार्जनासाठी योजलेले सर्व साधने ही मैत्रीच्या एक अंडशात इतकीही मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना आपापल्यामध्ये सामावून घेऊन चमकते, प्रकाशते आणि प्रज्वलित होते. मला सदधम्मरूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजेत. धम्माला सदधम्मरूप प्राप्त व्हायला त्याने माणसात भेद करणारे अडसर मोडून काढले पाहिजेत. आदर्श समाज कोणता? ब्राह्मणाच्या मते वेदामध्ये ध्येय स्वरूप समाजाची व्याख्या आहे आणि वेद हे स्वतः प्रमाण असल्यामुळे वेदप्रणीत आदर्श समाज हाचे एकमेव माणसाने मान्य करण्यासारखा आहे. वेदप्रणीत आदर्श समाज म्हणजे चातुर्वर्ण. वेदानुसार अशा समाजाने 3 अटी पाळल्या पाहिजे. पहिली अट म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे त्या समाजात 4 वर्ण असले पाहिजेत. या वर्गाचे परस्पर संबंध क्रमिक विषमतेच्या तत्वावरती आधारलेले असले पाहिजेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे हे सर्व समान असता कामा नये, तर प्रतिष्ठा, अधिकार आणि विशेष हक्क यांचा प्रमाणात ते एक दुसऱ्यावरती अशा रीतीने आधारलेले असले पाहिजेत. ब्राह्मण हे सर्वांच्या वरती, क्षत्रिय त्यांच्या खाली, पण वैश्यांच्या वरती, वैश्य क्षत्रियांच्या खाली, परंतु शूद्रांच्या वर आणि शूद्र हे सर्वांच्या खाली. चातुर्वर्ण्याचा दुसरा विशेष म्हणजे प्रत्येक वर्गाने त्याला विहित असाच व्यवसाय केला पाहिजे. ब्राह्मणांचा व्यवसाय म्हणजे अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक संस्कार करणे. क्षत्रियांचा शस्त्र धारण करणे आणि युद्ध करणे. वैश्यांचा व्यवसाय व्यापारधंदा. शूद्रांचा व्यवसाय वरील 3ही उच्चवर्णीची सेवा करणे. कुठल्याही एका वर्गाने आपल्या व्यवसायाचे उल्लंघन करून दुसऱ्याच्या व्यवसायावर आक्रमण करायचे नाही. या आदर्श समाजाच्या सिद्धांताचा आत्मा विषमता आहे हे स्पष्ट आहे. ही सामाजिक विषमता ऐतिहासिक विकासामुळे आली नसून ती ब्राह्मणी धर्माचा शास्त्रसंमत सिद्धांत आहे. या सिद्धांताचा आत्मा विषमता आहे हे स्पष्टच आहे. ही सामाजिक विषमता ऐतिहासिक विकासामुळे आली नसून ती ब्राह्मणी धर्माचा शास्त्रसंमत सिद्धांत आहे. भगवान बुद्धांचा या सिद्धांताला आमूलाग्र विरोध होता. ते जातीसंस्थेचे सर्वश्रेष्ठ विरोधक असून समतेचे सर्वात पहिले आणि अत्यंत खंबीर असे समर्थक होते. जाती आणि विषमता यांच्याशी संलग्न असा एकही विचार नाही की ज्याचे त्यांनी खंडन केलेले नाही. या मुद्द्यावर भगवान बुद्धांना ब्राह्मणांनी पुष्कळच आव्हान दिले.
परंतु बुद्धांनी त्या सर्वांना पूर्णपणे गप्प बसवले. अश्वलायन सुत्तात एक कथा आली आहे. एकदा ब्राह्मणांनी आपल्यापैकी अश्वलायन नावाच्या पुरुषाला बुद्धाकडे जाऊन त्यांच्या जात आणि विषमता या मताविषयी वाद घालण्यास प्रवृत्त केले. अश्वलायन भगवान बुद्धाकडे गेला आणि त्याने ब्राह्मणाचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करणारा पक्ष मांडला. तो म्हणाला, हे गौतमा, ब्राह्मण असे मानतात की ते स्वतः सर्वश्रेष्ठ वर्ण असून इतर सर्व कुणी वर्णातील आहेत. पावित्र्य हे केवळ ब्राह्मणातच वसत असते. अब्राह्मणात ते वसत नाही. केवळ ब्राह्मणच ब्रह्माचे औरस पुत्र आहेत. ते त्यांच्या मुखातून जन्मात आलेले आहेत. तेच त्यांच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले आणि त्याचे वारस आहेत. यावर गौतमा तुझे काय म्हणणे आहे? भगवान बुद्धाच्या उत्तराने अश्वलायन अगदी गारठूनच गेला. भगवान बुद्ध म्हणाले, अश्वलायना, ब्राह्मण्या या ऋतुमती होत नाहीत काय? त्या गर्भधारणा करत नाहीत काय? त्या बाळंत होऊनच मुलाला जन्म देतात ना? असे असूनसुद्धा, म्हणजे स्त्रीपासूनच जन्मास येऊनसुद्धा तू जे काही म्हणतोस ते सर्व ब्राह्मण खरे मानतात का? अश्वलायन निरुत्तर झाला. भगवान बुद्धांनी अश्वलायनाला पुढे दुसरा प्रश्न विचारला. अश्वलायना, समज, एखाद्या क्षत्रियाने ब्राह्मण स्त्रीशी संभोग केला तर काय जन्माला येईल? चतुष्पाद प्राणी येईल की मनुष्य प्राणी? अश्वलायनाने काहीच उत्तर दिले नाही. नैतिक विकासाच्या शक्यसंबंधी बोलायचे तर देशात केवळ ब्राह्मणांच्याच अंतःकरणात द्वेष आणि दुरिच्छा यापासून दूर असलेल्या प्रेमभावना उत्पन्न होईल की इतर वर्णीयांच्याही हृदयात ती उत्पन्न होईल? अश्वलायन म्हणाला, चारही वर्णाच्या अंतःकरणात प्रेमभावना उत्पन्न होऊ शकतात. भगवान बुद्धांनी विचारले, अश्वलायन, योन आणि कंबोज आणि त्यांच्या सन्निग्ध आलेल्या देशात स्वामी आणि दास हे दोनच वर्ण आहेत आणि तेथे स्वामींचा दास आणि दासाचा स्वामी असे स्थिरतंत्र होऊ शकते. हे तू ऐकले आहेस काय? अश्वलायनाने उत्तर दिले, होय, मी ऐकले आहे. तुमचे चातुर्वर्ण्य ही आदर्श समाजरचना असेल तर ती सर्व देशात का आढळत नाही? या कोणत्याही मुद्द्यावरती अश्वलायनाला जाती आणि विषमता या विषयासंबंधीच्या आपल्या सिद्धांताचे समर्थन करता येईना. तो पूर्णपणे निरुत्तर झाला आणि शेवटी त्याने भगवान बुद्धाचे अनुयायित्व पत्कारले. वसिष्ठ नावाच्या एका ब्राह्मणाने बुद्ध धर्म स्वीकारलेला होता. ब्राह्मण त्याच्या या धर्मांतराबद्दल त्याला शिवीगाळ करत असत. एके दिवशी तो भगवान बुद्धाकडे गेला आणि ब्राह्मण त्याला काय म्हणत असतात ते त्याने बुद्धाकडे कथन केले. वसिष्ठ म्हणाला, भगवान, ब्राह्मण म्हणतात की ब्राह्मण हाच समाजातील सर्वात उच्च थरातील असून इतर सर्व वर्ण नीच थरातील आहेत. ब्राह्मण फक्त शुक्रवर्ण आहेत, इतरांचे वर्ण कृष्ण आहेत. फक्त ब्राह्मण हे शुद्ध वंशातील आहेत, अब्राह्मण शुद्ध वंशातील नाहीत. फक्त ब्राह्मणच बह्यांचे खरेखुरे औरस पुत्र आहेत. ते त्यांच्या मुखातून जन्मले आहेत तेव्हा त्यांच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले त्याचे वारसपुत्र आहेत. आणि तू तर आपल्या अभिजात वर्गाचा त्याग करून त्या नीच वर्गाच्या शिरमुंडा भिक्खूच्या, त्या असंस्कृत श्रीमंताच्या, त्या कृष्णवर्णाच्या ब्रह्म्याच्या पायापासून जन्मलेल्या लोकांच्या वंशजात सामील झाला आहेस. हे चांगले नाही, हे काही उचित नव्हे. आपला अभिजात वर्ग सोडून त्या नीच शिरमुंडा कृष्णवर्णीय गावढळ आणि आमच्या पूर्वजाच्या पायापासून निर्माण झालेल्या लोकात सामील झाला आहेस. भगवान, या शब्दाने ब्राह्मण मला दोष देतात. शेलक्या बेछूट शिव्या मला घालतात. यावर बुद्ध म्हणाले, वसिष्ठा, खरोखर ब्राह्मण जेव्हा असे बोलतात तेव्हा आपली प्राचीन परंपरा विसरलेले दिसतात.
इतर वर्गातील स्त्रियांप्रमाणे ब्राह्मणही गर्भार राहतात, प्रवसतात, आपल्या अर्भकांचे संगोपन करतात. तथापि हे गर्भजात ब्राह्मण मात्र आपण ब्रह्माच्या मुखातून जन्माला आलेली खरी मुले, त्याच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले त्याचे खरे वारसपुत्र म्हणून स्वतःला म्हणून घेतात. त्यामुळे ते बऱ्यांची नालस्ती मात्र करतात. एकदा येसुकारी हा ब्राह्मण भगवान बुद्धांजवळ 3 प्रश्नांवरती वाद करण्यासाठी गेला. त्याने पहिला प्रश्न जो मांडला तो म्हणजे कर्माची शाश्वत विभागणी. या पद्धतीच्या समर्थनार्थ तो म्हणाला, मी तुला एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे. ब्राह्मण म्हणतात, ते सर्वाहून श्रेष्ठ असल्यामुळे ते कोणाचीच सेवा करणार नाहीत. इतर सर्व सेवा करण्यासाठी जन्मास आलेले आहेत. हे गौतमा, सेवा ही 4 वर्णात विभागलेली आहे. ब्राह्मणांची सेवा, क्षत्रियांची सेवा, वैश्यांची सेवा आणि शूद्रांची सेवा. शूद्रांची सेवा दुसरा शूद्रच करणार, दुसरे कोण करणार नाही. भगवान बुद्धांनी त्याच्या प्रश्नाला एक प्रश्न विचारून उत्तर दिले. ब्राह्मणांनी केलेली सेवेची चतुर्विध विभागणी सर्व जगात मान्य आहे का? माझ्या संबंधी विचारशील तर मी सर्व सेवा म्हणजे धंदा करायची किंवा न करायची यापैकी कशाचाच आग्रह धरत नाही. सेवेचा परिणाम आपणाला वाईट बनवण्यात होत असेल आणि चांगले बनवण्यात होत असेल तर ती सेवा करू नये. परंतु जर त्या सेवेने मनुष्य चांगला होत असेल, वाईट होत नसेल तर ती सेवा करावी. क्षत्रियाचे, ब्राह्मणाचे, वैश्याचे अथवा शूद्राचे वर्तन या मार्गदर्शक तत्वानुसार झाले पाहिजे. ज्या सेवेत व्यक्तीला वाईटपणा येतो ती सेवा तिने नाकारली पाहिजे. जिच्या योग्य ती व्यक्ती अधिक चांगली होते तेवढीच सेवा तिने केली पाहिजे. येसुकाराने दुसरा प्रश्न विचारला, माणसाचा सामाजिक दर्जा ठरविताना त्याचा वंश आणि कुळ यावर का ठरू नये? या प्रश्नाला भगवान बुद्धांनी उत्तर दिले, वंश परंपरेच्या अभिमानावरून माणूस ज्या घरात जन्माला येतो त्याचा नामनिर्देश केला जातो. ज्या पदार्थापासून अग्नी पेटवला जातो त्या पदार्थावरून तो ओळख्याचा अग्नी आहे की ढलप्याचा अग्नी आहे, काट्याकुट्याचा अग्नी आहे की शेणीचा अग्नी आहे हे ठरविले जाते. त्याप्रमाणेच धम्माचा उदात्त सिद्धांत हा प्रत्येक माणसाच्या खऱ्या संपदेत उगमस्थान आहे. जन्मावरून माणूस कोणत्या वर्गात जन्माला आला याचा फक्त नामनिर्देश उगमस्थान आहे. कुळावरून माणसाचा चांगुलपणा किंवा वाईटपणा ठरत नाही. तीच गोष्ट स्वरूप व संपत्ती आहे. कारण तिला असे आढळून येईल की थोर कुळात जन्माला आलेला मनुष्य हाही कधीकधी खुनी, चोर, व्यभिचारी, खोटे बोलणारा, निंदक, शिवीगाळ करणारा, बडबड करणारा लोभी, दीर्घद्वेषी अथवा चुकीचे असे मते असलेला आढळेल. म्हणून मी म्हणतो की जन्म थोर कुळात झाला म्हणून मनुष्य सत्पुरुष होत नाही. त्याप्रमाणेच थोर कुळात जन्माला आलेला पुरुष या दुर्गुणांपासून अलिप्त असलेलाही आढळेल. म्हणून मी म्हणतो कुळामुळे मनुष्य वाईट होतो असेही नाही. येसुकारीने जो तिसरा प्रश्न विचारला तो वर्णप्राप्त कर्मानुसार उपजीविकेचा. जय भीम, नमो बुद्धाय.